आज सकाळपासून राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल समोर येत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपनं विजय मिळवल्याचं चित्र आहे. या सर्व महापालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची राज्यासह देशभरात चर्चा आहे. 20 वर्षांनी झालेल्या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये मुंबईत महायुतीची सत्ता येणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता प्रत्यक्ष निकालातही हेच चित्र दिसतंय. ठाकरेंना धक्का देत महायुतीने, खास करून भाजपने मुंबईत मोठा विजय मिळवलाय. मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतायत, कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोण विजयी झालं, कोण पराभूत झालं, मुंबईचे सगळे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. दुपारी 1:30 वाजेपर्यंत 205 जागांचे कल समोर आलेत. त्यापैकी भाजप 89 जागांवरती आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना 71, शिंदेची शिवसेना 29, काँग्रेस 7, मनसे 6 तर इतर पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत. दोन्ही राष्ट्रवादीला अजून कोणत्याही जागेवर आघाडी मिळालेली नाही. मुंबईत दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोळगे यांचा तब्बल 10,725 मतांनी मोठा पराभव केला. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची होती. प्रभाग क्रमांक 135 मधून भाजपचे माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते नवनाथ बन विजयी झाले. त्यांचा 8,578 मतांनी विजय झाला. बन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे यांचा पराभव केला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. नवनाथ बन यांच्या प्रचारासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी वॉर्डात हजेरी लावली होती. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार मनोज तिवारी यांचा समावेश होता. आणखी एक महत्त्वाचा निकाल म्हणजे मुंबईत अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी यांचा 207 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर प्रभाग क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे यांचा 582 मतांनी विजय झालाय. तिथे सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. मनसेच्या संतोष धुरी यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे ठाकरेंचे आमदार महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यातल्या सामन्यामुळे ही जागा चर्चेत आली होती. समाधान सरवणकर यांच्या पराभवावर आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. मी शपथ घेतली होती की सरवणकर नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो. त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते. आज मी त्यांच्या हातात नारळ देणार असं सावंत म्हणाले. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 73 मध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळालाय. तिथे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांना पराभवाचा धक्का बसलाय. शिंदे गटाच्या दीप्ती वायकर यांचा ठाकरे गटाचे उमेदवार लोना राजेंद्र सिंह रावत यांनी पराभव केला. रवींद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीत अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. मात्र त्यानंतर विधानसभेत पत्नी मनीषा वायकर यांचा पराभव झाला आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुलीचाही पराभव झालाय. धारावी भागातल्या प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसनं पहिला विजय नोंदवला. काँग्रेसच्या आशा काळे या 1,450 मतांनी निवडून आल्या आहेत. काळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत. त्या माजी नगरसेवकाही आहेत, पण त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मुंबईत प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेसचे अशरफ आझमी विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव केला. अशरफ आझमी यांना 7,782 मतं तर कप्तान मलिक यांना 4,863 मतं मिळाली. यासोबतच ओवैसी यांच्या MIMनेही खातं उघडलंय. वॉर्ड क्रमांक 134 मध्ये MIMचे मेहजबीन खान विजयी झाले आहेत. गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 52 मध्ये भाजपच्या उमेदवार प्रीती साटम विजयी झाल्या आहेत. तर वॉर्ड क्रमांक 147 मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रज्ञा सुनील सदाफुले 5,155 मतांनी विजयी झाल्या. याशिवाय आमदार असलम शेख यांची बहीण आणि काँग्रेस उमेदवार कमरजा सिद्दीकी या विजयी झाल्या आहेत. मुलुंडमध्ये प्रभाग क्रमांक 104 मधून भाजपाचे प्रकाश गंगाधरे विजयी झाले आहेत. धारावीच्या प्रभाग क्रमांक 185 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा पराभूत झाले. इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे जगदीश थेवलपी विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 87 मधून शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर या विजयी झाल्या आहेत. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 146च्या उमेदवारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. इथे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार समृद्धी काते यांच्या कार्यकर्त्यांनी वंचितचे उमेदवार सतीश राजगुरू यांना मारहाण केल्याची बातमी आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात आरोपीला ताब्यात घेतल्याचंही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे। एकूणच मुंबईचा निकाल पाहिला तर भाजप आणि शिंदेच्या महायुतीनं ठाकरे बंधूंच्या युतीवर एक हाती लीड घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे आता फायनल निकाल हाती आल्यानंतर मुंबईत भाजप 100 पार जाणार का याचीच उत्सुकता उरली आहे। तर फक्त 79 जागांवर आघाडी घेतलेल्या ठाकरे बंधूंपासून सत्ता लांबच राहिली आहे। मुंबईच्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महापालिकेच्या निकालाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।